एप्रिलला आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याकरता तुम्ही यावं. मी म्हणालो काही हरकत नाही. त्यानिमित्ताने पेठवडच बघता येईल, PM श्री शाळा बघता येईल, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पाहायला मिळतात. त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी शाळेचे मुख्याध्यापक आणि सगळ्या गुरुजनांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण केवळ पेठवडच मधीलच विद्यार्थी इथं नाही आहेत, तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातून सुद्धा विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यासाठी येतात आणि पालक शिक्षकांवरती, मुख्याध्यापकावरती विश्वास दाखवत आहेत. ही बाब आजच्या काळामध्ये अत्यंत अभिनंदनीय आणि स्तुत्य अशी आहे. आता थोडंसं आपल्या विषयावरती बोलूयात, थोड्याशा गप्पा मारूयात, थोडी चर्चा करूयात. आणि मी तुमच्याशी बोलेन, तुम्ही माझ्याशीच बोलायचं, आपापसात बोलायचं नाही. माझा आवाज येतोय शेवटपर्यंत? सगळ्यांनी आपण लहानपणापासून काही गोष्टी ऐकल्यात का नाही? ससा आणि कासवाची गोष्ट किती लोकांनी ऐकली? अरे सगळ्यांनी ऐकली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हात खाली करा. आता ज्याला विचारेल त्यानं सांगायचं, या शर्यतीमध्ये जिंकलं कोण? कासव जिंकला. बर, कासव जिंकला. व्हेरी गुड. कासव शर्यत का जिंकला? काय झालं मला कळत नाही बरं का. मी ती गोष्ट ऐकलेली नाहीये, मला नीट सांगा. मी तुमच्याकडनं समजून घ्यायला आलोय, मी तुम्हाला मार्गदर्शन करायला नाही, मी तुमच्याकडनं समजून घ्यायला आलोय. कसा कासव कस काय जिंकला? ससा झोपी गेला होता. बर, आणि म्हणून कासव जिंकला. बरोबर. म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. सशामध्ये निसर्गदत्त क्षमता होत्या, पण त्याने काय केला? आळस केला. तो काय केला? झोपी गेला. तो झोपी गेला. कासवामध्ये निसर्गदत्त क्षमता कमी होत्या, तरी देखील त्याने आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं, म्हणून कासव शर्यत जिंकला. सगळ्यांना गोष्ट कळाली. मग आता आपण या गोष्टीतून शिकायचं काय? ही गोष्ट तर अनेक वर्षापासून अनेक शिक्षकांना सांगितली, म्हणजे आता जे शिक्षक आहेत त्यांना पण शाळेत सांगितली होती, मला पण सांगितली असेल, तुम्हाला सांगितलेली आहे. मग आम्ही या गोष्टीतून शिकलोत काय? तर आमच्यामध्ये क्षमता कमी असतील, आम्ही काळे आहोत का गोरे आहोत हे महत्वाचं नाही, आम्ही गरीब कुटुंबात जन्माला आलोत का श्रीमंत कुटुंबात जन्माला आलोत हे महत्वाचं नाही, आम्ही ग्रामीण भागात जन्माला आलोत का शहरी भागात जन्माला आलोत हे महत्वाचं नाही, आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतोय का इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये शिकतोय हे महत्वाचं नाही. तर आम्ही काय केलं पाहिजे? आमच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना अनुसरून सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. ही गोष्ट आम्ही कोणाकडे शिकली पाहिजे? कासवाकडनं शिकली पाहिजे. कारण कासवानं आम्हाला सांगून ठेवलं, सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिलं तर एक दिवस काय होतं? आपल्याला यशाचं शिखर सर करता येतं. पण त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? सातत्य आवश्यक आहे. आता बाळांनो, हे सातत्य ठेवण्यासाठी पहिल्यांदा काय ठरलं पाहिजे? तर आपलं ध्येय ठरलं पाहिजे. ध्येय म्हणजे काय? किती लोकांना माहिती आहे? ध्येय म्हणजे काय? मन. बर, अजून? आपला काहीतरी गोल ठरला पाहिजे ना. मला जायचंय कुठे? ध्येय म्हणजे काय? माझ्या आयुष्याची नौका मी कोणत्या दिशेने पुढे पुढे नेणार आहे. बऱ्याच वेळेला तुमचे टीचर्स तुम्हाला क्लासमध्ये सांगत असतील की आत्तापासून तुम्ही ठरवा पुढे काय करायचंय, आत्तापासून ठरवा पुढे काय करायचंय वगैरे असं म्हणत असतील ना. त्यालाच सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात? ध्येय असं म्हणतात. ध्येयाविन जीवन व्यर्थ असे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीच ठरवलं नाही, बाळांनो इकडे लक्ष द्या, तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच ठरवलं नाही तर तुमच्या जीवनाचा प्रवास हा अधोगतीकडे जातो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? काही ना काही तर ठरवलं पाहिजे की मला नेमकं करायचंय काय. ठरलं पाहिजे का नाही? शाळा किंवा महाविद्यालय ही बसस्टँड सारखी असतात. बसस्टँड सारखी. लक्ष देऊ नये का मी काय सांगतोय ते? बसस्टँडवरती एक मुलगा सकाळी 7 वाजता आला आणि बसस्टँडवरती नुसतं फिरत होता. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, दुपारचे 4 वाजले, सायंकाळचे 6 वाजले, रात्रीचे 8 वाजले, तरी तो मुलगा नुसता बसस्टँडवरती फिरत होता. आणि मग तो फिरताना तिथला जो कंट्रोलर आहे चौकशी कक्षातला, त्याने त्या मुलाला बोलून घेतलं, इकडे रे म्हणे, सकाळपासून बघतोय म्हणे तू नुसतं बसस्टँडवरती फिरतोयस. तो म्हणे हो. तुला कुठे जायचंय म्हणे? तर तो म्हणे मला गावाला जायचंय. कुठे जायचंय? गावाला जायचंय. अरे हो गावाला जायचंय, पण कोणत्या गावाला जायचंय ते काही माझं ठरलं नाही अजून. तो काय म्हणाला? ते काही माझं ठरलं नाही. जोपर्यंत कोणत्या गावाला जायचं आहे हे ठरत नाही तोपर्यंत तो कंट्रोलर, तो मार्गदर्शक, तो चौकशी कक्षात बसलेला माणूस तुम्हाला सांगू शकेल का
की प्लॅटफॉर्म क्रमांक अमुक अमुक वरती ही गाडी लागलेली आहे. जर समजा तुमचं पुण्याला जायचं ठरलंय तर तो सांगेल तुम्हाला की इथे गाडी लागली आहे. तुम्ही समजा ठरवलं असेल मुंबईला जायचंय, तुम्ही नागपूरला जायचंय, संभाजीनगरला जायचंय, धाराशिवला जायचंय किंवा अन्य कुठे जायचं आहे, ज्या गावला जायचं आहे ते ठरवावं कोण लागेल? आपण स्वतः ठरवावं लागेल. बरोबर, आपण स्वतः ठरवलं पाहिजे की मला कुठे जायचं आहे. तसं आपल्या आयुष्यातलं काय ठरलं पाहिजे? ध्येय ठरलं पाहिजे की मला नेमकं व्हायचंय काय. 21व्या शतकामध्ये शैक्षणिक संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि आता पूर्वीसारखं राहिलं नाही. म्हणजे 17व्या 16व्या शतकामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये 18व्या 19व्या शतकापर्यंत सुद्धा मर्यादित संधी उपलब्ध होत्या. किंबहुना ज्या संधी उपलब्ध होत्या त्या केवळ वर्गखोलीत उपलब्ध असायच्या. आता वर्गखोलीच्या बाहेर सुद्धा शिक्षण सातत्यानं सुरू आहे आणि त्या शैक्षणिक संधी आपल्याला कळायला पाहिजेत की नेमक्या काय संधी आहेत. त्या संधी जर आपल्याला कळाल्या तर मग आपल्याला मार्गक्रमण करणं सोपं होईल. पण त्याच्यासाठी आधी आपलं काय झालं पाहिजे? स्वतःचं ठरलं पाहिजे की नेमकं जायचंय कुठे. आईन्स्टाईनचं नाव किती लोकांनी ऐकलंय? आईन्स्टाईन. हा बाळा तुझं नाव सांग. आईन्स्टाईनचं नाव ऐकलंयस? ज्यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला, ज्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं वगैरे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. आता तो सायंटिस्ट बरं का, इतका मोठा सायंटिस्ट रेल्वेने प्रवास करत होता. आईन्स्टाईन ज्याचं नाव. तो रेल्वेने प्रवास करत असताना टीसी आला जवळ. आईन्स्टाईन तोपर्यंत पेपर वाचत होते. आईन्स्टाईन वेळ वाया घालत नव्हते. काय करत होते? पेपर वाचत बसले होते. आणि मग ते पेपर वाचत असताना टीसी आला. तिकीट तिकीट तिकीट. बरोबर. आणि मग सगळ्यांचं तिकीट घेतल्यानंतर मग आईन्स्टाईन कशाला? तिकीट असं म्हणाला. मग आईन्स्टाईननी पेपर खाली केला आणि आईन्स्टाईनला कडे बघत तो म्हणाला की तिकीट. आईन्स्टाईननी कोटाच्या या खिशात हात घातला, तिकीट सापडलं नाही. दुसऱ्या कोटाच्या खिशात हात घातला, तिकीट सापडलं नाही. पॅन्टच्या खिशात घातला हात, इकडे घातला, तिकीट सापडलं नाही. आईन्स्टाईनला प्रश्न पडला तिकीट गेलं कुठे. त्याच्यावरती तिकीट चेकर असं म्हणाला, आर यू आईन्स्टाईन? तर आईन्स्टाईन म्हणाला, येस आय एम आईन्स्टाईन. मला माहिती आहे म्हणे तुम्ही फार मोठे शास्त्रज्ञ आहात, त्याच्यामुळे तुम्ही विना तिकीट प्रवास करणं शक्य नाही. फक्त तुम्ही एवढंच करा म्हणे, तुम्हाला जायचंय कुठं तेवढं मला सांगा, तेवढे पैसे मला द्या, मी तुम्हाला तिकीट देतो. त्याच्यावरती आईन्स्टाईन खिन्न मनाने त्या टीसीकडे बघितला आणि आईन्स्टाईन असं म्हणाला की तिकीट हरवलंय याचं मला दुःख नाहीये म्हणे. तिकीट हरवलंय याचं मला दुःख नाही, जायचंय कुठं ते मी विसरलोय म्हणे. विनोदाचा भाग जरी सोडला तर आपल्या आयुष्याच्या बाबतीत असं झालंय का? असं घडतंय का? असं होतंय का? आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरलं पाहिजे का नाही? आपण घरून निघताना आपलं ठरलेलं असतंय का नाही की मला PM श्री जिल्हा परिषद शाळा पेठवडज येथे जायचं आहे. आपलं हे ठरल्यामुळे आपण या शाळेपर्यंत येऊ शकतो का नाही? तसंच आपल्या आयुष्याचा प्रवास पुढे आपल्याला कुठे कुठे न्यायचा आहे, आपल्याला या शैक्षणिक ज्या काही सोयी सुविधा आहेत त्याचा लाभ घेऊन कुठे पोहोचायचं आहे. कारण वपू काळे एका ठिकाणी बोलताना असं म्हणतात, प्रत्येक माणसाला एक निश्चित उंची गाठेपर्यंत असंख्य प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. प्रत्येक माणसाला एक निश्चित उंची गाठेपर्यंत असंख्य प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. एकदा का ती उंची गाठली की असंख्य प्रश्नांची उत्तरं ती उंचीच देत असते. त्याच्यामुळे ती उंची गाठायची आपल्याला. आज जिल्हाधिकाऱ्याला कोणी प्रश्न विचारेल का? आज पंतप्रधानांना कोणी प्रश्न विचारतील का? म्हणजे असेच प्रश्न शाळेमध्ये जसे तुम्हाला विचारले जातात, बाई उभा करून तुम्हाला प्रश्न विचारतात, गुरुजी उभा करून तुम्हाला प्रश्न विचारतात, तसे प्रश्न आता कुणी उभा करून मुख्यमंत्र्याला विचारेल का? जिल्हाधिकाऱ्यांना विचारतील का? पंतप्रधानांना विचारतील का? नाही. का? कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक उंची गाठली आहे. बाळांनो, आपल्याला सुद्धा ती उंची गाठायची आहे. मग त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? आपल्याला काही नियोजन करावं लागेल. आता बघा, तुम्हाला मला आणि सरांना पण सगळ्यांनाच किती तास मिळतात रोज? 24 तास मिळतात. बरोबर आहे. सगळ्यांनाच 24 तास मिळतात. कोणालाही असं नाही की म्हणजे बाबा ग्रामीण भागात जन्माला आला म्हणून त्याला 20 तास, गरीब कुटुंबात जन्माला आला म्हणून त्याला 18 तास, शहरात जन्माला आला म्हणून त्याला 26 तास 28 तास, असा काही भेदभाव केलाय का? असा कुठल्याही प्रकारचा निसर्गाने भेदभाव केलेला नाही. सगळ्यांना आपल्याला मिळालेले तास हे 24 तासच आहेत. पण त्याचा वापर आपण नेमका कसा करतो याच्यावरती आपलं भविष्य ठरणार आहे. कळालं मी काय सांगतोय ते? आपण सकाळी उठतोत किती वाजता, झोपतोत किती वाजता आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काय करतो हे कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? स्वतःलाच माहिती आहे की मी सकाळी उठल्यानंतर किती वेळ आणि काय करते. आता बऱ्याच वेळेला असं घडतं, म्हणजे तसे तुम्ही गुणी मुलं आहात, पण बरेच जण काय करतात माहिती का?
घरी गेल्या गेल्या आधी दप्तर टाकतात आणि पहिलं काम करतात, आईचा किंवा वडिलांचा जो कोण मोबाईल असेल तो मोबाईल आधी घेतात आणि लगेच रील्स बघायला चालू करतात. तुम्ही बघत नसाल असा मला विश्वास आहे, पण जर बघत असाल तर त्याच्यावरती मर्यादा आणा. आपला टाइम टेबल तुम्ही ठरवून घ्या. वेळेचं नियोजन करणं हे फार आवश्यक आहे. वेळ वाया घालवणे म्हणजे जीवन वाया घालवणं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, वेळेचं नियोजन केलं पाहिजे. कधी काय करायचं, सकाळी मी किती वाजता उठते, किती वाजता उठतो कोणाला माहिती, तुम्हाला माहिती आहे. काही जण 5 वाजता उठत असतील, काही जण 5:30ला उठत असतील, काही जण 6 वाजता उठत असतील. तर 6 वाजता उठल्यानंतर मी काय करणार आहे, ब्रश करणार आहे, माझं आवरून घेणार आहे, मी अभ्यासाला किती वाजता बसणार आहे, माझं होमवर्क किती वाजता करणार आहे, शाळेकडे किती वाजता निघणार आहे, शाळेतून घरी गेल्यानंतर किती वेळ अभ्यास करणार आहे, रात्री झोपेपर्यंत माझं नियोजन कसं असणार आहे. या सगळ्या सूक्ष्म गोष्टींचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच बाळांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही टिकाव धरू शकाल. आलेला दिवस ढकलणे म्हणजे जगणे नव्हे, तर जगण्यातील किंवा आलेल्या दिवसाच्या प्रत्येक तासाचा, मिनिटाचा आणि सेकंदांचं योग्य नियोजन करणे म्हणजे जगणे होय. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, ते सूक्ष्म नियोजन करावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्याकडे सकारात्मकता असणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं घडतं की मुलं आजूबाजूला काय करतात माहिती का, कुजबुजतात आणि म्हणतात, हे आपल्याला होत असतंय का, ती MPSC UPSC काही बी सांगतात सर, आपल्याला ITI जाणं होतंय का, आपल्याला हे करणं होतंय का, आपल्याला ते करणं होतंय का, त्या परीक्षा ज्या असतात त्या लय अवघड असतात. ही सगळी जी नकारात्मक मानसिकता आहे ती आधी हद्दपार करा. आपल्या मनातील न्यूनगंड दूर करा. तुमच्यामध्ये त्या सगळ्या क्षमता आहेत, फक्त तुम्हाला त्याची जाणीव नाहीये. तुम्ही ते सगळं करू शकतात. मी ज्यांची उदाहरणं मी तुम्हाला सांगेन, ती जी सगळी महापुरुष झाली, ती सगळी जी मोठी माणसं झाली, ती सुद्धा तुमच्यासारखी सामान्य कुटुंबात जन्माला आली होती. फक्त त्यांनी काय केलं, एक निश्चित ध्येय ठरवलं आणि आपल्याला या शिक्षणाच्या प्रवासातून पुढे काय साध्य करायचं आहे हे त्यांनी ठरवलं होतं. तसं तुम्ही पण ठरवणं गरजेचं आहे. आता काय होतं माहिती का, मी तुम्हाला जे म्हणालो, तुमच्यामध्ये क्षमता आहेत, फक्त तुम्हाला जाणीव नाही. एकदा असं झालं की गरुडाचं पिल्लू, गरुड पक्षी ऐकलंय, नाव ऐकलंय सगळ्यांना माहिती आहे. त्या गरुड पक्षाचा एका पिल्लाचं एक अंड काय झालं माहिती का, खाली कोंबड्याच्या खुरड्यात पडलं. कुठे पडलं, कोंबड्याच्या खुरड्यात पडलं. आणि बाकी ते जे पिल्लं होते ती सगळी बाजूला निघून गेली. पण एक जे पिल्लू कोंबड्याच्या खुरड्यात वाढलं, ते काय करू लागलं, क्वॅक 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 करू लागलं. कशामुळे, त्याच्या आजूबाजूला जे होत्या कोंबड्याच होत्या ना, त्या कोंबड्यांबरोबरच त्याला पण काय वाटलं की आपण पण आता जास्त उडू शकत नाही. आणि एके दिवशी आकाशात उडणाऱ्या गरुड पक्षाला बघून ते गरुडाचं पिल्लू काय म्हणतंय, मला सुद्धा आकाशात अशीच गगनभरारी घेता येईल का. वास्तविक पाहता ते कोण आहे, ते गरुड आहे. त्याला आकाशात गगनभरारी घेणं अवघड आहे का, नाही. परंतु संगत गुण सोबत गुण, आजूबाजूला असलेल्या त्या सगळ्या कोंबड्यांमुळे त्याला असं वाटलं की आपल्यामध्ये ती क्षमता नाहीये. त्या क्षमता आपल्यामध्ये आहेत, फक्त कुणीतरी जाणीव करून दिली पाहिजे की तू गरुडाचं पिल्लू आहेस, तू आकाशात भरारी घेऊ शकतेस, तू आकाशात भरारी घेऊ शकतोस, तुझ्यामध्ये त्या क्षमता आहेत, तुला याची जाणीव करून देणं गरजेचं. एकदा असं झालं की राजाने, तुम्हाला सगळ्यांनी ही गोष्ट ऐकली असेल, एक राजा काय करतो माहिती का, आपल्या अत्यंत लावण्यवती मुलीची म्हणजे उपवर झाल्यामुळे तिचं स्वयंवर ठेवतो. पण स्वयंवर कुठे ठेवतो माहिती का, स्वयंवर ठेवणं म्हणजे तिच्या लग्नासाठीचा एक, सगळ्या राजा राजवाड्यांना बोलवलं, सगळ्यांना राज्यातल्या लोकांना पण बोलवलं आणि सांगितलं की इथं जो काही तळ आहे त्या तळ्याला जो कोणी पार करेल त्याला मी माझी मुलगी देईन आणि माझ्या राज्याचा मी राजा करेन त्याला. आता बघा, आता ही गोष्ट ऐकल्यानंतर कोणाला असं वाटेल ना की आपण हे तळ पार करावं, पण राजाने सांगितलं एकच त्याच्यामध्ये अट आहे, मध्ये एकदा गेल्यानंतर पुन्हा वापस फिरता येणार नाही, कडेलाच निघावं लागेल. आणि पुढे काय म्हणाल राजा, आणि या तळ्यामध्ये विषारी मगरी आहेत. काय आहेत, विषारी मगरी आहेत. आता असं म्हटल्यानंतर कुणी मध्ये जाईल का. आता एवढं सगळं होऊन सुद्धा एक जणाने तळ्यात उडी मारली, एक जण तळ्यात उडी मारली. आता तो पोहत 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 इतक्या वेगाने पोहत गेला आणि तो तळ्याच्या पलीकडे गेला. सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्या वाजवल्या, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं, राजाला अभिमान वाटला. राजाने त्याला जवळ घेतला आणि राजा त्या मुलाला म्हणाला, तरुण मुलाला म्हणाला की तुझं अभिनंदन म्हणे, की ते तळ्यामध्ये एवढ्या मगरी आहेत हे सांगून सुद्धा तू कसं काय गेलास, तुझ्यात एवढ्या क्षमता कुठून आल्या वगैरे. अहो ते जाऊ द्या म्हणे, लक्षात आलं
हे मी काही स्वतःहून गेलो नव्हतो, म्हणजे कुणी तर मला ढकललंय म्हणे मागून. मी काही स्वतःहून गेलो नव्हतो, मला कुणीतरी ढकललंय. वास्तविक पाहता त्या तरुणामध्ये त्या क्षमता होत्या का नाही? क्षमता होत्या, पण स्वतः त्याने हिंमत केली का? स्वतः त्याने हिंमत केली नाही. त्याला त्या हिमतीची कुणीतरी जाणीव करून द्यावी लागली किंवा कुणीतरी धक्का द्यावा लागला, तेव्हा त्याला ते गाठता आलं. आपल्याला सुद्धा असंच होतं. आपल्यामध्ये सगळ्या क्षमता आहेत, पण आपल्याला मॅडमनी धक्का द्यावा लागतो. मॅडमनी तुम्हाला सांगावं लागतं, घे तू विज्ञान प्रदर्शनात भाग, घे तू वक्तृत्व स्पर्धेत भाग, घे तू चित्रकला स्पर्धेत भाग, घे तू गायन कलेमध्ये भाग, घे तू 15 ऑगस्टला भाग, घे तू 26 जानेवारीला भाग, खेळामध्ये भाग घे, अजून कशात तरी भाग घे, म्हणून तुम्हाला कोणीतरी सांगावं लागतं. वास्तविक पाहता त्या सगळ्या क्षमता कोणामध्ये आहेत? तुमच्यामध्ये आहेत. पण तुम्हाला काय वाटते? भीती वाटते. मला जमेल की नाही असं वाटतं. सारे समंदर का पानी भी एक जहाज को डुबो नहीं सकता. बघा काय म्हणालो मी? सारे समंदर का पानी भी एक जहाज को डुबो नहीं सकता. जहाज केवढं आहे? एवढं. समुद्राचं पाणी किती आहे? खूप मोठं आहे. सारे समंदर का पानी भी एक जहाज को डुबो नहीं सकता जब तक कि वह जहाज उसे अंदर आने की अनुमति ना दे. वैसे ही विश्व के सारे नकारात्मक विचार, सारे समंदर का पानी भी एक जहाज को डुबो नहीं सकता जब तक कि वह जहाज उसे अंदर आने की अनुमति ना दे. वैसे ही विश्व के सारे नकारात्मक विचार आपको तब तक पराजित नहीं कर सकते जब तक कि आप उसे अंदर आने की अनुमति ना दे. कळाला तर? हे आजूबाजूला नकारात्मक बोलणारी खूप लोक आहेत. ते म्हणणार आहेत की तुम्हाला हे जमणार नाही, तुम्हाला ते जमणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. शिकून काय उपयोग आहे? इथपर्यंत आता चर्चा सुरू झाल्या. शिकून नोकऱ्या लागत नाही, शिकून हे होत नाही, शिक्षणातून काही बेरोजगारी वाढत चालली आहे, असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे. परंतु आपण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं कारण आता खूप संधी निर्माण झाल्या आहेत. या 21व्या शतकामध्ये तुमच्या हातात जो काही स्मार्टफोन आहे त्याचा जर चांगला वापर केला तर घर बसल्या लाखो रुपये मिळतात. पण आपल्याला त्या संधीच माहिती नाही. आता ऑनलाईन ट्रेडिंग खूप मोठ्या प्रमाणात चालतं, ऑनलाईन शॉपिंग खूप मोठ्या प्रमाणात चालते. आपण जर चांगल्या पद्धतीने त्याचा जर वापर केला तर आपल्याला अद्ययावत ज्ञान मिळू शकतं. आता चॅट जीपीटी आहे, जेमिनी आहे, ही सगळी नावं तुम्ही ऐकलेली आहेत. आता एआयचं टेक्नॉलॉजी आली आहे. या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुणवत्ता आणू शकतो का नाही? अधिकाधिक आपण फायदा करून घेऊ शकतो का नाही? स्मार्ट बोर्ड आलेले आहेत, कॉम्प्युटर्स आलेले आहेत, ते सगळं शिकणं गरजेचं आहे का नाही? काल सुसंगत जे विद्यार्थी राहतील तेच पुढच्या काळामध्ये टिकतील. तुमचा सगळ्यांचा जन्म 21व्या शतकात झालेला आहे. आमच्या पिढीमध्ये आम्ही काय झालो आहोत? 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये आमचा जन्म झालेला आहे आणि आम्ही आता 21व्या शतकामध्ये तुमच्या बरोबर जुळवून घेतोय. बरोबर आहे? पण तुमचं तसं नाहीये. तुम्ही आता काय आहात? सगळे 21व्या शतकात जन्मलेले आहेत आणि हे 21वं शतक म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संगणक आलंच पाहिजे. काय म्हणालो मी? आलंच पाहिजे. ज्याला आता संगणक येत नाही तो शिकून सुद्धा निरक्षर आहे. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला जर आता बँकेमध्ये नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला कॉम्प्युटर आलं पाहिजे. तुम्हाला जर LIC ऑफिसमध्ये नोकरी पाहिजे असेल तुम्हाला कॉम्प्युटर आलं पाहिजे. तुम्हाला जर या ठिकाणी कॉलेजमध्ये नोकरी पाहिजे असेल तरी देखील कॉम्प्युटर आलं पाहिजे. तुम्हाला जर या ठिकाणी मंत्रालयात नोकरी पाहिजे, नगरपालिकेत नोकरी पाहिजे, जिल्हा परिषदमध्ये नोकरी पाहिजे, कुठेही तुम्हाला या ठिकाणी जर नोकरीची संधी हवी असेल तर तुम्हाला काय आलं पाहिजे? कॉम्प्युटर आलं पाहिजे. मग येत्या काळामध्ये सगळ्यांनी आपण कॉम्प्युटर शिकलं पाहिजे का नाही? हे कॉम्प्युटर शिकणं अत्यंत गरजेचं आहे. आता नुसतं 10वी होऊन 12वी होऊन उपयोग नाही. तुम्हाला आता काय करावं लागेल? स्किल्स अडॉप्ट करावे लागतील. म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी मी आस्क थेरी सांगतो. बघा आता शैक्षणिक संधीमध्ये काय तुम्हाला करावं लागेल? आस्क थेरी हे करावी लागेल, अभ्यासावी लागेल. आस्क म्हणजे काय बाळा? आस्क म्हणजे विचारणे असं वाटत होतं आपल्याला. आता तुम्हाला आस्कचा अर्थ सांगतो. ए स्टँड फॉर ॲटिट्यूड, एस स्टँड फॉर स्किल आणि के स्टँड फॉर नॉलेज. ASK. ॲटिट्यूड, स्किल आणि नॉलेज या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच या 21व्या शतकामध्ये टिकाव धरू शकेल. त्याच्यासाठी संधी आहेत. ज्याच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नाही, ज्या विद्यार्थ्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नाही
तो विद्यार्थी या 21व्या शतकामध्ये टिकाव धरू शकत नाही. यात काय पडलंय त्यात काय पडलंय अशा प्रकारचा नैराश्यवाद समाजाला आणि राष्ट्राला अधोगतीकडे नेत असतो आणि काहीतरी घडू शकतं. आता इथे यांनी आज व्याख्यानाचा आयोजन केलं आहे. यांना एक विश्वास आहे, याचा एक असा आशावाद आहे की अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून किमान सातत्याने चांगले शब्द विद्यार्थ्यांच्या कानावरती पडत राहतील आणि त्यातून काही विद्यार्थी घडतील अशा प्रकारचा एक आशावाद आहे त्यांच्या मनामध्ये. म्हणजे हा कसला अप्रोच आहे? पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. दृष्टिकोन कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, कालपर्यंत आम्ही एंड शब्दाचा अर्थ काय सांगितला? एंड म्हणजे काय? एंड म्हणजे काय? समाप्त, शेवट. आता कालपर्यंत आम्ही हे सगळं शिकलं कारण आमचा अप्रोच कसा होता? ऍटिट्यूड कसा होता? आमचा निगेटिव्ह अप्रोच होता. बरं, पण एंडचा अर्थ काय आहे ते सांगतो मी. आता अशा व्याख्यानांना बसताना याच्या पुढच्या काळामध्ये, आज माझं व्याख्यान होऊन जाऊ द्या, परंतु पुढचे जेव्हा व्याख्यान तुमच्या कॉलेज शाळेमध्ये सातत्यानं उपक्रम होत असतात, माझ्या सगळ्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना सांगणं आहे की जेव्हा आपण अशा व्याख्यानांना ऐकायला बसतो तेव्हा वही आणि पेन घेऊन बसायचं. काय घेऊन बसायचं? वही आणि पेन. कारण काय होतं बाळांनो, इथे ऐकत असताना ऐकल्यासारखं वाटतं, समजल्यासारखं वाटतं, पण कालांतराने काय होतं? आपण विसरून जातो. बरोबर आहे की नाही? आता इथं जे ऐकलं त्यांनी काय उदाहरणं सांगितली, की कशाचा काय अर्थ सांगितला, की आस्क म्हणजे काय सांगितलं, की एंड म्हणजे काय सांगितलं, की थोड्या वेळानं काय होतं आपण विसरून जातो. पण वही आणि पेनवरती लिहून घेतलं तर काय होतं? पुन्हा आपल्याला उद्या वाचता येतं, परवा वाचता येतं. एखादी मैत्रीण आज आली नसेल, एखादा मित्र आज आला नसेल तर त्याला उद्या सांगता येतं की बाबा अमुक अमुक सर आपल्या कॉलेज शाळेमध्ये आले होते आणि त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या, त्या मला महत्वाच्या वाटल्या, तू पण त्या अडॉप्ट कर. तर पुढच्या व्याख्यानापासून हे करणार, वही आणि पेन घेऊनच बसायचं. एंडचा अर्थ काय सांगत होतो मी? एंड म्हणजे समाप्त किंवा शेवट नाही, तर एंड म्हणजे काय? ई स्टँड फॉर एफर्ट, एन स्टँड फॉर नेव्हर आणि डी स्टँड फॉर डाय. एफर्ट, नेव्हर, डाय. प्रयत्न कधीही संपत नसतात. माणसाचा जोपर्यंत शेवटचा श्वास सुरू आहे तोपर्यंत त्याचा जगण्याविषयीचा संघर्ष सुरूच असतो. त्याच्यामुळे एंड असं काहीच नसतं, समाप्त असं काहीच नसतं. एखाद्या वेळेला असं घडतं की कोणीतरी आपल्याला नो म्हणतो. नो म्हणजे काय? हा इकडे सांगा, तू सांग रे बाळा, हा तू सांग पांढरा शर्ट. नो म्हणजे काय? नो म्हणजे नाही. बरोबर, नो म्हणजे नाही. असं कालपर्यंत आम्ही ऐकलं होतं. नो म्हणजे नाही. हा एक नकारात्मक दृष्टिकोन आहे. पण आता आजपासून लक्षात ठेवायचं, एन स्टँड फॉर नेक्स्ट आणि ओ स्टँड फॉर ऑपॉर्च्युनिटी. नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय? पुढची संधी. लक्षात आलं काय म्हणालो मी? पुढची संधी. जेव्हा एखादा कुणीतरी तुम्हाला नो म्हणेल, नाही म्हणेल, तेव्हा तुम्ही समजायचं की आपल्यासाठी ही पुढची संधी आहे. 21व्या शतकामध्ये तुमच्यासाठी अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत, फक्त आपलं तिकडे लक्ष नाही. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा आपल्यासाठी पुढचे 99 दरवाजे उघडे असतात, पण आपलं तिकडे लक्ष नसतं. मला एक गोष्टीचं उत्तर सांगा तुम्ही सगळेजण, आधी कुलूप तयार होतं का चावी बाळांनो? मग ते कुलूप उघडतं कशाने? चावीने. दरवाजा मोठा आहे का कुलूप मोठा आहे? दरवाजा मोठा आहे, पण त्या दरवाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? कुलूप मोठे आहे का चावी मोठी आहे? त्या कुलपाला उघडू न द्यायची जबाबदारी कोणाची आहे? तुमच्याकडे ती चावी बाळांनो, ते कुलूप उघडण्याची आणि तो दरवाजा उघडून आत प्रवेश करण्याची. तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे की आपल्याकडे ती चावी आहे. देवाने आपल्याला काय दिली? बुद्धी दिली आहे. देवाने आपल्याला मेंदू दिलाय. त्याचा जर आम्ही चांगल्या पद्धतीने जर वापर जर केला तर आमच्या आयुष्यामध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही. इम्पॉसिबल म्हणजे काय? इम्पॉसिबल म्हणजे अशक्य. बरोबर. आता त्याच इम्पॉसिबलला आम्ही जर आय एम पॉसिबल असं केलं तर काय होतंय? आय एम पॉसिबल असं होतंय की नाही? इम्पॉसिबलची आपण विभागणी केली, फोड केली तर काय होतंय? आय एम पॉसिबल. मला शक्य आहे. आहे का नाही शक्य? एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल. फर्स्ट यू डू इट. करून बघा बाळांनो, कुठलीही गोष्ट अशक्य नसते. पहिल्यांदा ती अवघड वाटतेच. कॉम्प्युटरला जेव्हा कॉम्प्युटर शिकण्यासाठी जेव्हा जाताल तेव्हा तुम्हाला ते अशक्य वाटेल, अवघड वाटेल, पण जसजसा तुम्ही सराव करत जाताल तसं तुम्हाला ते काय वाटेल? सोपं वाटेल. गाडी चालवत असताना सुद्धा, कार चालवत असताना सुद्धा असं सुरुवातीला वाटतं, भीती वाटते. भीतीची जागा जेव्हा म्हणजे आत्मविश्वास जेव्हा भीतीची जागा घेतो तेव्हा या ठिकाणी काय होतं की तुम्ही ती गोष्ट सहजतेने करू शकता.
म्हणून तुमची ही सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या करून बघा, प्रयत्न करा. इम्पॉसिबल असं काहीही नाही. आणि एपीजे अब्दुल कलामांनी आम्हाला फेलचा अर्थ सांगितलाय. काय अर्थ सांगितलाय फेलचा? तू सांग बाळा. हा, तू सांग फेलचा अर्थ काय? फेल म्हणजे काय? नापास, बरोबर आहे की नाही? पण आम्हाला कलाम साहेबांनी दुसरा अर्थ सांगितलाय. फेलचा काय अर्थ सांगितलाय? फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. काय सांगितलं अर्थ? फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग म्हणजे शिकण्याची ती पहिली पायरी आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? शिकण्याच्या त्या पहिल्या पायरीकडे लक्ष दिलं पाहिजे. आयुष्यामध्ये कधी जर अपयश आलंच तर आत्महत्येचा विचार करायचा नाही, नकारात्मक विचार करायचा नाही. जरी अपयश आलं तरी त्या अपयशावरती मात करून पुढे जायचं. कारण आम्ही सगळेजण पीएम श्री जिल्हा परिषद शाळा पेठगड, बरोबर आहे की नाही, या शाळेचे सगळे विद्यार्थी आहोत. आणि आमच्या शाळेमध्ये आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलंय. कशाला शिकवलंय? आम्हाला लढायला शिकवलंय, रडायला शिकवलं नाही. म्हणून पुढच्या काळामध्ये, आता बघा, पुढच्या काळामध्ये इथं जे वर्ग खोल्यांमध्ये शिकवलं जाईल त्याचा तर तुम्ही आनंद घ्यायचाच, पण त्याच्या पलीकडे जाऊन घरी गेल्यानंतर सुद्धा काय काय आपल्याला करता येऊ शकतं, कुठल्या क्षेत्रामध्ये करता येऊ शकतं याचा विचार करायचा. कारण प्रत्येकाची आवड आणि क्षमता वेगळी आहे. बाळांनो, तुमची आवड आणि क्षमता लक्षात घेऊन तुम्ही करिअर ठरवा. बऱ्याच वेळेला असं घडतं, आई सांगते म्हणून करिअर निवडलं जातं, वडील सांगितले म्हणून करिअर निवडलं जातं. पण तुम्ही असं करू नका. एकदा असं झालं म्हणे सर की आई वडिलांचं जोरजोरात भांडण सुरू झालं. म्हणजे नवरा बायकोचं, आई वडिलांचं म्हणण्यापेक्षा नवरा बायकोचं जोरजोरात भांडण सुरू झालं. वडील म्हणायला लागलेत की मुलाला डॉक्टर करायचंय आणि आई म्हणायला लागली मुलाला इंजिनियर करायचं. काय करायचंय? दोघांचं भांडण सुरू झालं. आता बघा, भांडणामध्ये आवाज लहान असतो का मोठा? आता भांडणाचा आवाज मोठा सुरू झाल्यामुळे शेजारी तर लगेच ऐकायला येणारच का नाही? आणि मग काय झालं? त्या नवरा बायकोचं भांडण सुरू झाल्यानंतर लगेच शेजारी कान देऊन लगेच येऊ लागले, काय झालं लईच भांडायले सकाळपासून. आणि मग शेजारी जमा झाले. शेजारी जमा झाल्यानंतर एक शेजारी येत नाही, त्यानं दुसऱ्या शेजाऱ्याला बोलवतोय, यांच्या घरात भांडण सुरू झाले. असं करून मग 2-4 शेजारी जमले. 2-4 शेजाऱ्याचं बघून पुढचे गल्लीतले दुसरे जमा झाले. असं करता 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 50-50 लोक जमा झाले. आणि बघता बघता काय झालं? रोडवर लोक जमा झाले. काय कारण आहे माहित नाही, भांडण सुरू झाले. आणि मग ट्रॅफिक जाम झाली ना, ट्रॅफिक जाम झाली. शाळा सुटायची वेळ होती आणि तिथे तर भांडण सुरू झाले. आणि मग सगळेजण जमलेत आणि मग भांडण सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक जाम झाली. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे ट्रॅफिक हवालदार शिट्टी मारत आला. हे काय झालं रे? काय झालं? काय झालंय माहित नाही, भांडण सुरू आहे तिकडं. काय झालंय कोणालाच माहित नाही, पण भांडण सुरू आहे तिकडे. आणि मग तो ट्रॅफिक पोलीसवाला वाट काढत 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 जिथं भांडण सुरू आहे नवरा बायकोचं तिथपर्यंत आला. आणि त्याने विचारलं, काय झालंय म्हणे, का भांडायला लागलात? त्याच्यावरती मग ते नवरा म्हणाला, हिला काही कळत नाही हो म्हणे, लक्षात डॉक्टरची केवढी चलती मी पाहिले म्हणे कोरोना काळामध्ये, त्याच्यामुळे मी ठरवले म्हणे पोराला डॉक्टर करायचं. तिनं म्हणे आता कोरोना काळ गेला, डॉक्टर सगळे माशा मारत बसलेत आणि आता पोराला आपल्याला इंजिनियरच करायचं. तुम्ही दोघे जण भांडणं बंद करा. ट्रॅफिक पोलिसवाला काय म्हणला? तुम्ही दोघे जण आता भांडणं बंद करा, तोंड बंद ठेवा. ज्याला तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचंय त्याला मला समोर आणा. त्याला काय व्हायचं विचारू द्या ना मला. ज्याला कोणाला तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचं त्याला माझ्या समोर आणा, त्याला मला विचारायचंय. तेवढ्यात ती जी भांडणारी बाई होती ती लाजली. तो म्हणे, तुम्हाला काही कळतंय का नाही म्हणे, मी काय गंभीर प्रश्न विचारलाय म्हणे, ज्याला ते डॉक्टर किंवा इंजिनियर करायचं त्याला समोर आणा, तुम्ही लाजायला लागलात, हसायला लागलात, म्हणजे तुम्हाला काही कळतंय का नाही? त्याच्यावरती ती बाई काय म्हणाली माहिती का? अजून तो जन्माला यायचा आहे. काय म्हणाली ती? अजून तो जन्माला यायचा आहे. म्हणजे तो जन्माला यायच्या अगोदरच ठरतं असं की त्याला डॉक्टर करायचंय का इंजिनियर करायचंय, त्याला प्राध्यापक करायचंय, त्याला वकील करायचंय, त्याला एमपीएससी करून अधिकारी करायचंय. बाळांनो, तुमचे आई वडील, तुमचे गुरुजन, तुमचे हितचिंतकच आहेत, परंतु तुमच्यामध्ये नेमक्या काय क्षमता आहेत या फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही लक्षात घ्या, निसर्गाकडनं आपण काही गोष्टी शिकत नाही. निसर्ग आपल्याला सांगत असतो की बघा, तुम्ही सगळे का जण बघा, चिंचच्या झाडाची वाढ आणि आंब्याच्या झाडाची वाढ सारखी आहे का? फरक आहे का नाही? बरं, हे झालं झाडांचं. माकडाच्या पळण्यामध्ये, हरणाच्या पळण्यामध्ये
सशाच्या पळण्यामध्ये फरक आहे का नाही? कावळ्याच्या बोलण्यामध्ये, चिमणीच्या बोलण्यामध्ये, कोकिळेच्या बोलण्यामध्ये फरक आहे का नाही? म्हणजे निसर्ग आम्हाला सांगू पाहतोय की ही सगळी जी काही जीव आहेत, ही जी काही जीवसृष्टी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक जीव हा वेगळा आहे, प्रत्येकातल्या क्षमता वेगळ्या आहेत. सगळ्याला जर आम्ही एकाच तराजूत तोलू लागलो चालेल का? चालेल का? नाही. पण आमच्याकडे झालं असं, आमच्याकडची जी काही शिक्षण पद्धती आहे, ती शिक्षण पद्धती एकाच तराजूमध्ये सगळ्यांना तोलते आणि सांगते की याच पद्धतीने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास होतो, त्याच्यामध्ये असलेल्या क्षमता बाहेरच येत नाहीत. म्हणजे काय? एकदा असं झालं म्हणे की वानर म्हणजे माकड, मासा, हरिण या सगळ्यांना एकाच परीक्षेला बसवलं. काय परीक्षेला बसवलंय? सगळ्यांना असं सांगितलं की तुम्हाला पाण्यामध्ये इथून तिथपर्यंत जावं लागेल, तुम्हाला झाडावरती असं चढावं लागेल, तुम्हाला असं या ठिकाणी पळावं लागेल. आता मला सांगा, हरणाला जसा आपला मासा पाण्यामध्ये पोहू शकतो तसं पोहता येईल का? माकड जसा झाडावरती उड्या मारू शकतं इकडून तिकडे तिकडून इकडे, तुम्ही रोज बघतात ना, बरोबर की नाही? तसं या ठिकाणी हरणाला जर झाडावरती चढायला लावलं, हरणावरून इकडून तिकडून उड्या मारायला शक्य आहे का त्याला? किंवा हरण ज्या वेगाने पळतं, ससा ज्या वेगाने पळतो, तसं या ठिकाणी दुसऱ्या प्राण्यांना पळणं शक्य होईल का? नाही पळणं शक्य होणं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, निसर्गदत्त क्षमता या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या आहेत. कुणाला तरी इथे बसलेल्या विद्यार्थिनींपैकी चित्र काढायची आवड असण्याची शक्यता आहे. कुणाला तरी इथे बसलेल्या मुलींपैकी चांगलं गाता येत असण्याची शक्यता आहे. कुणाला तरी नाटकात चांगल्या पद्धतीने अभिनय करता येऊ शकतो. कुणाला तरी वक्तृत्व चांगलं असू शकतं, ती भाषण चांगल्या पद्धतीने देऊ शकते. कुणाला तरी निबंध चांगला लिहायला येऊ शकतो. कुणाला तरी या ज्या स्पर्धा परीक्षा असतात, नवोदयच्या असतील किंवा या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षा असतात, त्याच्यामध्ये या ठिकाणी रस असू शकतो. आपल्याला काय क्षमता आहेत, आपल्यामध्ये काय क्षमता आहेत, ह्या कोणाला माहिती आहेत? फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती आहेत. त्या क्षमतांचा शोध घ्या बाळांनो, आणि वेळ वाया न घालवता ध्येय ठरवा, आणि ते ध्येय ठरवून त्या ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्यामध्ये खूप क्षमता आहेत, फक्त तुम्हाला त्याची काय नाहीये? जाणीव नाहीये. मी तुम्हाला जसं म्हणालो की गरुडाचं पिल्लू जे होतं त्याला हे जाणीवच नव्हती की आपण गगन भरारी घेऊ शकतो, आपण आकाशामध्ये घिरट्या घालू शकतो, त्याला ती जाणीव नव्हती. मी जसं तुम्हाला सांगितलं की त्या मुलाला कुणीतरी धक्का दिला आणि मग त्याने तो काय केला, ते जे होतं ते पार केलं. तुमच्यामध्ये त्या क्षमता आहेत, फक्त तुम्हाला त्याची जाणीव नाहीये. आता बघा, एक उदाहरण सांगेन आणि थांबेन. तुम्हाला मी जसं म्हणालो की तुमचा जो काही शैक्षणिक प्रवास आहे तो एक दिशा घेऊन जर केलात तर निश्चित तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पदावरती जाऊ शकतात. बाळांनो, आता एक शेवटचं उदाहरण सांगतो. तुम्ही सगळ्यांनी एक उदाहरण ऐकलं असेल की म्हणजे आपल्या एक 62 वर्षाची एक वृद्ध महिला होती. मेहकर तालुक्यामध्ये तिचं गाव होतं. ग्रामीण भागामध्ये तुमच्यासारखीच ती महिला होती. तिला 3 मुली होत्या. त्या 3ही मुलींचं लग्न झालं आणि त्या 3ही मुलींचं लग्न झाल्यानंतर आता ती आणि तिचा नवरा दोघच जण राहत होते. नवऱ्याचं वय होतं 68. लक्ष देऊन ऐका बाळांनो, काय म्हणालो मी? नवऱ्याचं वय होतं 68, तिचं वय होतं 62. आता ते दोघच जण राहत होते, मुलींचे लग्न झाले होते, मुली आपापल्या संसारामध्ये रमल्या होत्या. आता त्या बाईचा नवरा एके दिवशी आजारी पडला. काय पडला? आजारी पडला. ती कसं बसं करून त्या नवऱ्याला हाताला धरून डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरनी तिला सांगितलं की आता यांना इथे इलाज होणार नाही, यांना काय करावं लागेल? पुण्याला न्यावं लागेल. आणि पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला खूप खर्च करावा लागणार, 1-2-3 लाख रुपये तर खर्च येईल. आता त्या बाईकडे तेवढे पैसे होते का? त्या बाईकडे तेवढे पैसे नव्हते. आणि मग त्या बाईकडे पैसे नव्हते, मग तिनं काय आता मग सोडून द्यायची होती का आशा? नाही. त्या बाईने असं ठरवलं की नाही, आपण काय करूयात की हिला घेऊन जाऊयात, आपल्या नवऱ्याला या ठिकाणी पुण्याला घेऊन जाऊयात. पुण्याला गेल्यानंतर तिथे डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता लाख रुपये भरावे लागतील, तर त्यांचं उद्या ऑपरेशन मी करेन. तिच्याकडे लाख रुपये होते का? नाही. मग त्या बाईने आता मग सोडून द्यायचं होतं का? नाही. ती बाई या ठिकाणी बाहेर गेली, विचार करू लागली काय करावं.
आणि मग तिला असं लक्षात आलं की त्या पेपरमध्ये एक जाहिरात होती. काय जाहिरात होती? मॅरेथॉन स्पर्धा. कसली स्पर्धा? मॅरेथॉन स्पर्धा. मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे काय? धावण्याची स्पर्धा. आता त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये सगळ्यांसाठी ती स्पर्धा खुली होती. आणि मग त्या मुलाच्या हातामध्ये तो पेपर होता. त्या मुलाला ती 62 वर्षाची आजी असं म्हणते की दादा, या स्पर्धेमध्ये मला भाग घेता येईल का रे? तो तरुण मुलगा त्या आजीकडे बघून हसत म्हणाला, आजी, ही मॅरेथॉन स्पर्धा आहे, धावण्याची स्पर्धा आहे, 5 किलोमीटर धावायचं आहे. ते मला सांगू नकोस, तू फक्त मला एवढंच सांग की या स्पर्धेमध्ये मला भाग घेता येतो का? कारण त्या आजीनं फक्त एकच बघितलं होतं की या स्पर्धेमध्ये जो कोणी जिंकेल त्याला 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस मिळणार आहे. किती रुपयाचं बक्षीस मिळणार आहे? 1 लाख रुपयाचं रोख बक्षीस मिळणार आहे. आजीच्या डोळ्यासमोर ती बक्षिसाची रक्कम आणि आपल्या नवऱ्याचं ऑपरेशन, त्याच्यासाठी भरावे लागण्याचे किती रुपये भरायचे होते? सुरुवातीला 1 लाख रुपये. पुढचं पुढे बघू. सध्या किती भरायचे आपल्याला? 1 लाख रुपये. उद्या ती स्पर्धा आहे. आणि मग तो आजीला म्हणाला मुलगा की आजी, भाग घेता येईल. ती आजी त्या ठिकाणी गेली आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदवायला उभी राहिली. तर तिथले आयोजक म्हणाले, आजी, अहो काय करतायत तुम्ही? तर ती म्हणाली की तुम्हीच लिहिले ना, ही स्पर्धा खुली आहे. ही कशी स्पर्धा आहे? खुली स्पर्धा आहे. अहो आजी, खुली जरी स्पर्धा असली तरी बाजूला बघितलायत का तुम्ही? ही 17 वर्षाची 18 वर्षाची जी मुलं मुली आहेत, 20 वर्षाची 21 वर्षाची हे जे तरुण मुलं आहेत, ते बघा कशा पद्धतीने या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या अंगावरचे कपडे बघा, त्यांच्या पायातला शूज बघा, तुमच्या अंगावरची नऊवार साडी बघा, तुमच्या पायामध्ये शूज नाही. आजी म्हणाल्या, हे काही तुम्ही तुमच्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं नव्हतं की अमुक कपडे घालून या, अमुक शूज घालून या, असं काही तुम्ही लिहिलेलं नव्हतं. मला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. आयोजकांना असं वाटलं, ठीक आहे, आता आपण त्या स्पर्धेच्या अटीमध्ये असं काही लिहिलं नव्हतं की 60 वर्षाच्या पुढच्या आजींना भाग घेता येणार नाही वगैरे, असं काही लिहिलं नव्हतं. आणि मग त्यांनी भाग घ्यायची परवानगी दिली. 3, 2, 1 अशा पद्धतीच्या या ठिकाणी अनाऊन्स झाला. शिट्टी वाजली आणि ती आजी वाऱ्याच्या वेगाने पळायला लागली. कशाच्या वेगाने? वाऱ्याच्या वेगाने पळायला लागली. त्या आजीला फक्त तिकडचा 5 किलोमीटर नंतरचं ते जे काही पार करायचं आहे सीमारेषा, तेवढंच तिच्या डोळ्यासमोर होतं. आणि बक्षिसाची 1 लाख रुपये रक्कम. आजूबाजूला तिच्या सगळे तरुण मुलं मुली होते. रोज ज्यांनी सराव केलेला होता, ज्यांच्या पायामध्ये नायकेचा शूज होता, ज्यांच्या अंगामध्ये या ठिकाणी टी शर्ट होता, लोअर्स होते, सगळं अगदी सगळं पळण्यासाठी अनुकूल होतं. पण त्या आजीकडे नऊवार साडी होती. नऊवार साडी तिनं खोचली आणि ती ज्या वेगाने पळत गेली आणि बघता बघता त्या आजीने ती शर्यत जिंकली. त्या आजीचं नाव काय होतं माहितीये? त्या आजीचं नाव होतं लता भगवान करे. त्या आजींवरती पुन्हा चित्रपट देखील आला. तुम्ही जर उद्या तुमच्या सरांना विचारलं, मॅडमला विचारलं, तर ते तुम्हाला सांगतील. किंवा घरी गेल्यानंतर तुम्ही युट्यूबवरती जरी टाकलं लता भगवान करे, तर तुम्हाला हे सगळं विस्ताराने ऐकायला मिळेल, विस्ताराने पाहायला मिळेल. त्या बाईच्या डोक्यामध्ये एकच होतं की आपल्याला शर्यत जिंकायची आणि आपल्याला ते 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळवायचंय, कारण मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे. काहीतरी ध्येय ठरलं, काहीतरी या ठिकाणी मिळवायचं ठरलं, तर कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी देखील आपण तो संघर्ष करतो. आता जरी आपण ग्रामीण भागामध्ये असलो तरी देखील या ठिकाणी आपण जर मिळवायचं ठरवलं तर निश्चित एक दिवस आपण यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. बाळांनो, सध्या देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू कोणत्या कुटुंबातून आल्यात? आदिवासी कुटुंबातून आल्यात. लहानपणी त्यांना असं वाटलं असेल का की मी पुढे चालून या देशाचा प्रथम नागरिक होणार आहे? वाटलं नसेल, पण त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि म्हणून त्या तिथपर्यंत गेल्या. बाळांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आईस्क्रीम कोणाकोणाला आवडतं? हात वर करा. येताना मी तुमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलोय. तुम्ही म्हणताल की बाबा हात तर रिकामेच आहेत आणि खोटं बोलतायत सर. सगळ्यांसाठी मी आईस्क्रीम घेऊन आलोय, पण ते आईस्क्रीम जे आहे ते वितळणार नाही. ते आईस्क्रीम तुम्ही जर कायम तुमच्या हृदयावरती कोरून ठेवलं तर निश्चित तुमचा शैक्षणिक प्रवास सुकर होणार आहे. मग काय सर आईस्क्रीम म्हणजे? लक्ष देऊन ऐका. आईस्क्रीमचा अर्थ सांगतो. आईस्क्रीम म्हणजे काय? आ म्हणजे आत्मविश्वास. आ म्हणजे आत्मविश्वास, जो प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असला पाहिजे. मला स्वामी विवेकानंदांचं आपण सगळ्यांनी ऐकलंय. स्वामी विवेकानंद जयंती किती तारखेला असते? किती तारखेला असते स्वामी विवेकानंद जयंती?
12 जानेवारीला असते. आपण सगळेजण स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचतो, ऐकतो. दरवर्षी आपण भाषणं देतो, भाषणं ऐकतो. पण स्वामी विवेकानंदांना काय झालं होतं, एक प्रश्नपत्रिका दिली होती. आपल्याला परीक्षेत जशी प्रश्नपत्रिका देतात तशी प्रश्नपत्रिका स्वामी विवेकानंदांना दिली होती. आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 110 प्रश्न होते. आणि सुरुवातीला सूचनेमध्ये काय लिहिलं होतं, खालीलपैकी कोणतेही 100 प्रश्न सोडवा. काय लिहिलं होतं, खालीलपैकी कोणतेही 100 प्रश्न सोडवा. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण उत्तरपत्रिकेतले प्रश्न सोडवले, 110च्या 110. आणि खाली एक ओळ लिहिली, वरील पैकी कोणतेही 100 प्रश्न तपासा. किती उत्तरं लिहिली होती, 110. बरोबर आहे. काय सांगितलं होतं, 100 प्रश्न हे करा म्हणून सांगितलं होतं. पण स्वामी विवेकानंदांनी सगळी 110च्या 110 सोडवली. याला काय म्हणायचं, आत्मविश्वास असं म्हणायचं. आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती. आपल्याला काहीतरी मिळवायची इच्छाशक्ती असली पाहिजे. उगा यायचं म्हणून यायचं नाही शाळेत, लक्षात आलं. उगीच आलेला दिवस ढकलायचं म्हणून यायचं नाही. या वर्गातून त्या वर्गात जाणे म्हणजे शिकणे नव्हे, तर आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय, आपल्या काहीतरी आयुष्यामध्ये सार्थकी लावायचंय, माझ्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय. ही जी काही इच्छा आहे ती इच्छाशक्ती फार महत्वाची. तिसरं स म्हणजे सकारात्मकता. आईस्क्रीम मधलं स म्हणजे काय, सकारात्मकता. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं, एंडचा अर्थ काय सांगितला, एफर्ट नेव्हर डाय. नोचा अर्थ काय सांगितला, नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. इम्पॉसिबलचा अर्थ काय सांगितला, आय एम पॉसिबल. फेलचा अर्थ काय सांगितला, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. हे सगळं सांगितलं का नाही, हे सगळं लक्षात ठेवायचं. ही सकारात्मकता तुमच्या अंगी बांधवा. क्री म्हणजे क्रियाशीलता. क्री म्हणजे क्रियाशीलता. आळस करायचा नाही. आईने काम कोणतंही सांगितलं, गुरुजनांनी कोणतंही काम सांगितलं तर एकदम लगेच करायचं. आपण या वयामध्ये ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आत्ता शाळेतून आले लगेच तू काम सांगायलीस असं म्हणून रडायचं नाही. लक्षात आलं, कुठलंही काम सांगू दे. आईने सांगितलं धुणं वाळू घाल, धुणं वाळू घालायचं. भांडे धुवायचे. कुठल्याही विषयाचा अभ्यास उद्या करते असं म्हणायचं नाही, कारण आयुष्यामध्ये उद्या कधीच येत नाही बाळांनो, हे लक्षात ठेवा. जो बीत गया वो कल था, जो आने वाला है वो कल है, लेकिन इन दोनों कल के बीच में आज है. जे काही करायचं ते आज मध्ये करायचं. घरी गेल्यानंतर आज आपण आपला टाइम टेबल तयार करायचा. किती वाजता उठतो आणि किती वाजता झोपतो आणि मधल्या कालावधीमध्ये काय काय करतो ह्याचं नियोजन करायचं. कोणत्या वेळेला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा याचं देखील नियोजन करायचं. मी हिस्ट्रीचा अभ्यास कधी करणार आहे, सायन्सचा अभ्यास कधी करणार आहे, मॅथ्सचा अभ्यास कधी करणार आहे, इंग्लिशचा अभ्यास कधी करणार आहे, सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या बाळांनो. नियोजन केला तरच तुम्हाला या ठिकाणी यश मिळेल. आणि शेवटचं म म्हणजे महत्वाकांक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर महत्वाकांक्षा बाळगली नसती तर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं असतं का, नाही. प्रत्येक महापुरुषाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण शिकत नाही, नुसतंच ऐकतो आणि सोडून देतो. म्हणून आजपासून हे आईस्क्रीम जवळ ठेवायचं. आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मकता, क्री म्हणजे क्रियाशीलता आणि म म्हणजे महत्वाकांक्षा. हे आईस्क्रीम कायम सोबत ठेवा बाळांनो. आयुष्यामध्ये खूप चांगल्या संधी तुम्हाला येणार आहेत. फक्त तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला काय म्हणलं मी, पुढच्या वेळेस व्याख्यानाला बसताना वही आणि पेन घेऊन बसायचं. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मंजिले मिलना ना मिलना ये तो मुकद्दर की बात है. मंजिले मिलना ना मिलना ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ही ना करना ये तो गलत बात है. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी प्रयत्न करत राहायचं. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, बरोबर आहे. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या शाळेला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान सर, तुम्ही दिलेला हा गुरुमंत्र आमचे विद्यार्थी आत्मसात करतील. त्यांचं जीवन घडवण्याबरोबरच राष्ट्र निर्माणाचं ही काम हे करतील. यानंतर मी शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. एक 2 मिनिटांमध्येच मी आभार मानतो. 2 वाक्यामध्ये किंवा 2 शब्दामध्ये मी आभार व्यक्त करतो. तुम्ही जर शांत बसलात तर, नसला तर मग 2 तासही लावतो मी. ओके, तुम्ही ठरवा कसं करायचं ते. आजच्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक माने सर, तसेच या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले प्राध्यापक गौरव जेऊळकर सर, उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी लोकप्रशासन या विभाग प्रमुख, की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली असे अनेक विद्यार्थी घडतात, असे नायडोळे सरांच्या विचारांनी प्रभावित झालेले गौरव सर या ठिकाणी तुम्हाला अगदी 45 ते 50 मिनिटं खेळून ठेवलेलं होतं. तो त्यांच्या व्याख्यानामध्ये किंवा त्यांच्या सांगण्यामध्ये जे काय होतं ते तुम्ही दररोज ऐकता, दररोज केलेलं आहे, दररोज पाहिलेलं आहे. पण जी सांगण्याची जी कला आहे एक वेगळी आहे, म्हणूनच त्यांना प्राध्यापक ही पदवी आहे. म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये तुमच्यापेक्षा दुपटीने वयाची मोठी मुलं असतात, त्यांना ते शिकवतात. म्हणून थोडंसं तुमचा वयाचाही परिणाम आहे, तुम्ही शांत बसू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे. मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार तुमचा हा जो वर्ग आहे तो एकच ठिकाणी टिकू शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. तरीसुद्धा सरांनी तुम्हाला खेळून ठेवलं, हे त्यांचं स्किल आहे, कौशल्य आहे. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे येणारी जी आव्हानं आहेत ती आव्हानं तुम्हाला चांगल्या सोप्या भाषेमध्ये या विज्ञान तंत्रज्ञान युगामध्ये घेऊन जात असताना त्यांनी चांगलं तुम्हाला मार्गदर्शन केले, म्हणून मी सरांचे प्रशालेतर्फे शतशः आभार मानतो म्हणण्यापेक्षा ऋणी आहोत आम्ही. अजून परत आणखी कुठल्या विषयावर एकदा आभार मानले काय होते माणसाला, त्यांचा ऋणानुबंध तुटतो. म्हणून आपण त्यांच्या ऋणानुबंध कायम ठेवायचा आणि पुढचा अजून एखादा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला तर सरांना आम्ही निश्चितच या ठिकाणी पाचारण करू. याच कार्यक्रमापुरतच फक्त आभार मानतो आणि हा आपला छोटेखानी कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सूचना आहे, आता कार्यक्रम संपलेला आहे.